जय शिवराय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, 2025चं IPLचं सीझन सुरू झालेलं आहे। परंतु IPLच्या नादामध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांचा विसर पडायला नको आणि अशीच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी योजना ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आणि या नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याच्या वाटपाबाबतचा GR शासनाच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत राज्य शासनाने 6व्या हप्त्याच्या वाटपाबाबत मंजुरी दिलेली आहे। या GR नुसार राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 92 लाख शेतकऱ्यांना 1642 कोटी रुपये इतका निधी वाटपाबाबत मंजुरी दिलेली आहे। आणि या GR ची लिंक मी आपल्याला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही तो GR पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, पहा, हा GR 26 मार्च 2025 रोजीचा आहे। मी यापूर्वी चुकून 25 मार्च तारीख बोललो, तर पहा या GR मध्ये काय सांगितलेलं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा 26 मार्च 2025 रोजीचा GR आहे। या GRच्या प्रस्तावनेमध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 6,000 रुपये इतकं अनुदान केंद्र शासनाकडून मिळायचं, परंतु राज्य शासनाने त्यामध्ये भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली आणि या योजनेमध्ये देखील प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये एवढ्या रुपयांची भर राज्य सरकारने घातलेली आहे। त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोन्हीचे 6,000 रुपये म्हणजे प्रति शेतकरी प्रतिवर्ष 12,000 रुपये इतके अनुदान मिळते। यामध्ये शासन निर्णयामध्ये पाहू शकता आपण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, की ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 हप्ते मिळालेले आहेत त्यांना 6वा हप्ता 2,000 रुपयांचा मिळणार आहे। परंतु काही शेतकरी असे आहेत की ज्यांना आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही किंवा काही शेतकरी असे आहेत की त्यांचे 1 किंवा 2 हप्ते पेंडिंग आहेत, त्यांना आता 6व्या हप्त्यासहित जेवढे हप्ते पेंडिंग असतील तेवढ्या हप्त्यांची रक्कम एकरकमी मिळणार आहे। ही सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हा संपूर्ण GR मित्रांनो तुम्हाला जर वाचायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन हा GR पाहू शकता। या GRची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, असा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 25 मार्च रोजीचा हा GR आहे आणि या GR नुसार राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांना आता 6वा हप्ता वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे 1642 कोटी रुपये राज्य शासनाच्या सेंट्रलाइज खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत आणि यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये क्रेडिट केले जाऊ शकतात। परंतु यामध्ये एक अशी आशा व्यक्त केली जात आहे की येणाऱ्या 30 मार्च रोजीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून राज्य सरकार हे शेतकऱ्यांना 2,000 रुपये क्रेडिट करू शकतं। अशा पद्धतीचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हिताच्या नवनवीन योजनांचं अपडेट घेऊन येत असतो। तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।